आज आपण एक वाटी तांदळापासून मऊ, लुसलुशीत, जाळीदार असा हा ढोकळा आपण बनवला आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये असा आपला ढोकळा तयार होतो. रोज-रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. अशा वेळेला तुम्ही हा ढोकळा कमीत कमी साहित्यामध्ये तयार करू शकता. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ 4-5 तास पाण्यात भिजत ठेवलेले होते. इथे मी ह्या वाटीने 1 वाटी इतके तांदूळ 4-5 तास भिजत ठेवलेले होते. त्यानंतर आपण एका चाळणीवर हे सर्व तांदूळ काढून घेणार आहोत आणि यातलं पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे. आता मी हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण इथे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं मी यामध्ये दही टाकलेलं आहे. आता आपण त्याच वाटीने पाव वाटी इतका इथे मी रवा टाकलेला आहे. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. आता आपण यामध्ये 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये टाकायचा आहे आणि 1 चमचा इतकी आपण यामध्ये साखर टाकणार आहोत. यामध्ये अगदी 2-3 चमचे इतकंच पाणी आपण टाकून हे छान असं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. इथे आपल्याला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 2-3 मिनटं छान असं हे मिश्रण आपण फेटून घेणार आहोत. मिश्रण या पद्धतीने फेटून घेतलं म्हणजे आपला हा जो ढोकळा आहे तो छान हलका-फुलका असा तयार होतो. आता यामध्ये मी 2 चमचे इतकं कच्चं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. ते देखील छान मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे आपला हा ढोकळा खाताना घशात अडकल्यासारखा होत नाही. आता त्यामध्ये एक मी इनोचा पॅकेट टाकलेला आहे आणि त्यावर अगदी चमचाभर इतकं पाणी टाकलं. आता सर्व इनो छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी एका ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं होतं. आता त्या ताटामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकून घेणार आहोत. मी मिश्रण छान असं एका ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे. मी इथे एका कढईमध्ये आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता त्या कढईवर मी हे ताट ठेवलं आणि त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत. इथे मी 15 मिनिटं छान असा ढोकळा इथे वाफवून घेतलेला आहे. 15 मिनिटांनंतर आपण यावरचं झाकण काढून घेतलं. इथे तुम्ही बघू शकता की किती छान असा हा ढोकळा आपला हा वाफवलेला आहे. मस्त अशी आपल्या या ढोकळ्याला जाळी आलेली आहे. आता हा ढोकळा आपण छान असा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच याचे आपण सुरीने काप करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की मी सुरीने याचे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हा ढोकळा कापून घेऊ शकता. इथे मी या पद्धतीने सुरीने मस्त असा ढोकळा कापून घेतलेला आहे. ढोकळा अजिबात चिरत वगैरे नाही. मस्त असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण सर्व ढोकळा छान असा तुकडे करून घेणार आहोत. आता मी इथे अर्धी वाटी पाण्यामध्ये 2 चमचे इथे साखर मी इथे विरघळून घेतलेली आहे. आता आपण हे साखरेचं पाणी या ढोकळ्यावर थोडं-थोडं टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा खाताना अजिबात घशात अडकल्यासारखा होत नाही आणि खाताना अगदी मऊ लुसलुशीत आपला असा ढोकळा लागतो. इथे मी एका तडका पॅनमध्ये 1 पळी इतकं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि 5-6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि हा तडका आपण आपल्या या ढोकळ्यावर टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या ढोकळ्याची चव आणखीनच वाढते आणि छान असा चवीला आपला हा ढोकळा लागतो. इथे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता की मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता. आपला मस्त असा हा ढोकळा अगदी झटपट असा 15-20 मिनिटांमध्ये तयार होतो. इथे आपला हा मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे.